मंडळातून हकलपट्टी करण्यात आलेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही। याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा। राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती। संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा। धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे। मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे। तर वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिला। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचं मोठं ट्विट। देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित झालं। ट्विटवरून धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता। शपथच झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं। मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय, मी त्याचंही स्वागत करते। हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता। हा राजीनाम्यापेक्षा शपथच नाही व्हायला पाहिजे होती। तर या सगळ्या गोष्टींना, पुढच्या भोगांना कदाचित सामोरं जावं लागलं नसतं। माझं धनंजय मुंडेंना चॅलेंज। त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत मी लढणार, मगच मस्सा जोगला जाणार। हीच माझी संतोष देशमुखांना आदरांजली। धनंजय मुंडेंच्या ट्विटनंतर अंजली दमानी यांचं खुलं आव्हान। धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे, मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे। 84 दिवसांनी यांना नैतिकता सुचली का? मुंडेंचा राजीनामा नक्की नैतिकतेवर की वैद्यकीय कारणास्तव? उत्तर द्यावं। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे आक्रमक। मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार। बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार। सुप्रिया सुळेंची माहिती। नैतिकता म्हणून हा राजीनामा दिलाय का स्वतःच्या तब्येतीमुळे दिलाय? ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्यांच्या आणि ज्या व्यक्तींनी राजीनामा दिलाय त्याच्यात आपल्याला दिसते। मुख्यमंत्री फडणवीस पहिल्या दिवसापासून मुंडेंची विकेट पडेपर्यंत सकारात्मक होते। देवाची काठी लागत नाही, मात्र न्याय नक्की मिळतो। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलंय। देवाची काठी लागत नाही, परंतु न्याय मात्र मिळतो, हे मला या ठिकाणी मिळालं। संतोष देशमुख प्रकरणी डिसेंबरपासून आवाज उठवला होता, आता राजीनामा झालाय। पण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे हात बांधले होते। सरपंच हत्येप्रकरणी सुधारित चार्जशीट आली पाहिजे। राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गंभीर, हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे। आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी आधी कळत नाही, गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे। कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाहीत, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाहीत। हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे।